नमस्कार मित्रांनो, मराठी मालिका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कृष्णा राघवला म्हणत असते, तुझ्यामुळे आपण ऑलरेडी खूप वेळा तोंडावर पडलोय. आता अजून एकदा तोंडावर पडलो तर आपले दात आपल्या घशात जातील. त्यामुळे आता आपण तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. आणि ती राघवला तेथून जायला सांगते तर राघव तिला म्हणतो, मला मान्य आहे मी काही चुका केल्यात. मी या चुका परत करणार नाही. आणि मला सांग, मी कधीही कोणत्या गोष्टीसाठी तुला फोर्स केलाय का? तुला मान्य नव्हतं तर मी लग्नासाठी सुद्धा तुला फोर्स केला नाही. आणि इथून पुढे सुद्धा करणार नाही. तो गोदामावशीला म्हणतो, तुम्ही तरी तिला समजवा. तर गोदामावशी त्याला म्हणते, माफ करा पण ती याबाबतीत माझं काही सुद्धा ऐकून घेणार नाही. तुम्ही आणि तुमच्या घरातल्या बऱ्याचशा लोकांनी तिला खूप त्रास दिलाय. मग मी तरी काय म्हणून तिची समजूत काढू? राघव कृष्णाला म्हणतो, माझ्यासाठी नाही पण आईसाठी तरी परत ये. कालपासून तिला तुझ्या हातचंच खायचंय. ती हट्ट धरून बसलीये की मला सिंधूच भरवेल. आत्ता कुठे तिची तब्येत सुधारायला सुरुवात झालीये. कालचा दिवस आम्ही कसा तरी मॅनेज केला पण इथून पुढे गोष्टी अवघड होत जातील. प्लीज आईसाठी परत ये. कृष्णा म्हणते, आपल्याला विचार करायला वेळ हवा आहे. राघव तेथून जाताना कृष्णाला म्हणतो, मी तुझी वाट पाहतोय. घरी रुक्मिणी काकू लेडीजला म्हणत असते, राजश्रीला बरं वाटावं म्हणून हिला आणलं होतं तरी आता आपल्याच डोक्यावर मिऱ्या वाटतीये. ऋतुजा म्हणते, मी तर वाटच पाहतीये कधी राजश्री वहिनी बऱ्या होतील आणि मी त्या कृष्णाला हाताला धरून घरातून बाहेर काढेल. राणी म्हणते, तिच्या जाण्यामागे काहीतरी कारण असेल ना? तर ऋतुजा म्हणते, तिला छोटंसं कारणसुद्धा पुरेसं आहे. आणि तसंही आपण सगळे तोंडावर पडले म्हटल्यानंतर तिला खूप आनंद झाला असेल. त्याचवेळी राघव घरी येतो तर रुक्मिणी काकू राघवला विचारतात, ती परत येणार आहे का? कुठे होती ती? तर राघव त्यांना सांगतो की मला अंदाज होताच ती कुठे असेल ते. मी भेटलो तिला परत येण्यासाठी कन्व्हिन्ससुद्धा केलं पण मला नाही वाटत ती परत येईल. त्यावेळी राजश्री तेथे येते आणि त्यांना म्हणते, तुमच्या आणखी गप्पा चालू आहेत का? भूक लागलीये, ताटं वाढायला घ्या. सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायला हवं आणि सिंधूबरोबर जेवायला बसणं हा तर माझा नियमच झालाय. ती राघवला विचारते, सिंधू आली नाही का? तू मला म्हणाला होतास ना दुपारी सिंधू आपल्याबरोबर जेवायला बसणार आहे. मग अजून का नाही आली ती? राघवला तर काय बोलावं हे सुचत नसतं. त्यावेळी राजश्री त्याला म्हणते, तुमचं भांडण आणखी मिटलं नाहीये का? तर राघव म्हणतो, आई तसं काहीच नाहीये. तू आधी जेवायला सुरुवात कर, आपण यावर नंतर बोलू. राजश्री म्हणते, सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचं हा तिचाच नियम आहे ना? राघव म्हणत असतो, आपण इतके सगळेजण आहोत ना, ती येईल नंतर. राजश्री मात्र हट्ट धरून बसते की मी सिंधूशिवाय जेवणार नाही. बाकी सगळेजण सुद्धा राजश्रीला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु राजश्री कोणाचंच काहीच ऐकत नसते. राघवच्या बोलण्यात तिला थोडीशी गडबड वाटते. त्यामुळे ती राघवला म्हणते, सिंधू पुन्हा घर सोडून तर गेली नाही ना? राजश्री सिंधूला बघायला तिच्या रूममध्ये जात असते तर सगळेजण तिला अडवतात आणि बोलण्यामध्ये गुंतवून ठेवतात. राजश्री म्हणते, मला फक्त सिंधूला बघायचंय. तिला बरं नसेल, ती झोपली असेल तर मी तिला डिस्टर्ब नाही करणार. मी फक्त सिंधूला बघायचं म्हटलं तरी तुम्ही सगळे एवढं टेन्शन का घेताय? राजश्री दरवाजा उघडते तर आतमध्ये कृष्णा असते आणि तिला पाहून तर सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. राजश्री आतमध्ये येऊन तिला म्हणते, सिंधू आता तुझी तब्येत कशी आहे? आणि कालपासनं तू रूममधून बाहेर का नाही पडलीस? मला खरं सांग बरं, हा राघव तुझ्याशी भांडला ना? हा तुझ्याशी भांडला असेल तर मला सांग, मी चांगला कान खेचते याचा. तर कृष्णा म्हणते, हा आपल्याशी नाही भांडला. तर राजश्री म्हणते, म्हणजे खरंच तुझी तब्येत बरी नव्हती ना? आत्ता बरं वाटतंय का? तर कृष्णा म्हणते, हो आपण एकदम टकाटक आहे. मला सांग तू कशी आहेस? तर राजश्री म्हणते, मी सुद्धा अगदी ठणठणीत आहे. आणि तू माझ्या आजूबाजूला असलीस की मला काही होत नाही. कृष्णा फोटोज बघत बसलेली असते आणि ती राजश्रीला म्हणते, आपल्याला बोर झाले की आपण असे फोटोज बघतो. तर राजश्री म्हणते, तू कितीही बहाणे सांगत असली तरी तुझा हा उतरलेला चेहरा पाहून मला सगळं कळतं. माझा राघव थोडा चिडका आगाऊ आहे पण तुझ्यावर खूप प्रेम आहे त्याचं. त्याचा सुद्धा चेहरा उतरलाय बघ. त्याने सुद्धा व्यवस्थित काही खाल्लं नाहीये. तुम्ही दोघं का सारखं भांडता? मला तुम्हा दोघांचा सुखाचा संसार बघायचाय ग. मी लवकरात लवकर तुमच्या दोघांचं धूमधडाक्यात लग्न लावून देणार आहे. राघव मनात विचार करतो, आईने तिच्यासमोर लग्नाचा विषय काढला. आता कृष्णा चिडून तिच्यासमोर सगळं खरं सांगितलं तर? राजश्री कृष्णाला विचारते, तू लग्नाला तयार आहेस ना? तर कृष्णा म्हणते, आपण तुझ्या शब्दाबाहेर नाही, आपण लग्न करायला तयार आहे.
राघव मनात विचार करतो, किती ड्रामेबाज आहे ही. सिंधू, तू आजारी असल्याचं नाटक करतेस हे मला बरोबर कळलंय. एनिवेज, तू आत्ता आईसाठी घरी येणं इम्पॉर्टंट होतं. थँक्यू सो मच. रुक्मिणी काकू म्हणते, लग्नाच्या बाबतीत एवढी घाई करणं मला योग्य वाटत नाही. तर राणी म्हणते, मला तर वाटतं या दोघांनी अगदी करेक्ट डिसिजन घेतलाय. किती वर्ष दोघं एकमेकांपासून लांब राहिलेत ना. ऋतुजा रेशमाच्या कानात म्हणते, राणी नागिन आहे नागिन, कधी डसेल ते कळणार सुद्धा नाही. राणी म्हणते, आपल्याला माहिती आहे ना राघव आणि सिंधूचं एकमेकांवर किती प्रेम आहे. त्या दोघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. राघव कृष्णाला कन्व्हिन्स करून गेल्याच्या नंतर तेथे मधू आलेली असते. मधू तिला म्हणते, दिवसाढवळ्या असं का झोपलीयेस. तर कृष्णा तिला टोमणा देतच म्हणते, आपल्या बेडला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून आपण इथे झोपून त्याचे केअरटेकिंग करतोय. कृष्णा मधूला म्हणते, तुम्ही सगळे रत्नपारखी घरातून बाहेर पडताना तुमचं मडकं घरातच ठेवून येता का. आपल्याला जरा बरं वाटत नाहीये म्हणून आपण झोपलोय. मधू म्हणते, नाटक करतीयेस का तू. तर कृष्णा म्हणते, आपल्याला तुझ्यासारखं नाटकं करायची सवयच नाहीये. मधू तिला म्हणते, तू मला न विचारता घर सोडून का आलीस. तर कृष्णा म्हणते, आपण तुला प्रॉमिस केलं होतं ना, तू जर आम्हाला मुलगी दत्तक दिली तर आपण ते घर सोडून येऊ. तेच केलं आपण. पण तू आपल्या पाठीत खंजीर खुपसला. तू आपल्याला ती पळवून आणलेली पोरगी दिली. आता आपल्याला तुझ्याशी काही देणं घेणं नाही. मधू तिला म्हणते, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मला त्या मुलीबद्दल काहीच माहिती नव्हतं. कृष्णा म्हणते, मावशे, हिला काही माहीत नव्हतं, हिला चहा वगैरे दे आणि पाठव. मधू तिला म्हणते, झालं गेलं सगळं विसरून आपण एक नवीन डील करू. कृष्णा म्हणते, आता आपल्या अंगात नवीन डील करण्याची ताकदच नाहीये. मधू कृष्णाला मोबाईलमध्ये सावीचा फोटो दाखवते आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, मधू कृष्णाला म्हणत असते, ती मुलगी तुमच्या ताब्यात आली की तुम्ही तिघींनी कायमचं येथून निघून जायचं. कृष्णा तिला प्रॉमिस करते. त्यामुळे कृष्णा घरी आलेली असते. तर रुक्मिणी काकू तिला म्हणते, तुला जर या घरात राहायचं असेल तर तुला एक परीक्षा द्यावी लागेल. तू जर रेश्मा आणि रिषभमधला दुरावा कमी करून त्यांना एकत्र आणलंस तर मी राघवबरोबर तुझं लग्न लावून देईन. तर कृष्णा चॅलेंज ॲक्सेप्ट करते. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.